2 धावांची धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. अभिषेक यांच्या पहिल्या चेंडूवरती सरळ फाईन लेगच्या दिशेने स्वीप केला होता सुमित यांनी. चेंडू डी झोन कडे हडला आणि या 2 धावांची धावसंख्या झाली ती म्हणजे 7. पुढच्या वेळचं आपण समालोचन ऐकूया अक्षम साटम यांच्याकडून. हॅलो, थँक्यू डेमिल माल्या ज्यांचा आवाज आपण ऐकतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. रेझल स्टार आयोजित आमदार चषक 2025 आपण बघतोय. टेनिस क्रिकेटचा थरार पहिला मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर आतापर्यंत धावफलक आहेत 7 धावा. बॉलिंग मार्कवरती स्वरूप आलाय. निसर्गाच्या खुशीमध्ये असलेले मैदान अप्पा मैदान आपण बघतोय. अप्पा मैदानावरती हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आमदार चषक, दमदार चषक. स्वरूपचा पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. पहिला बॉल खोलात टाकला होता. ऑफ स्टंपवर ब्लॉकमध्ये चेंडू होता. 1 धाव येते. 1 धावेने धावफलक 8च्या घरात. दोन संघ याच परिसरातील. एका साईडला हँडसम बॉयज, सर्व हँडसम क्रिकेटर या संघामध्ये आहेत. आणि लगान संघ यावेळी चांगला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर थोडासा जो गोलंदाजाकडे नॅचरल बाउन्स आहे तो सरप्राईज करतोय बॅटर करता. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत पाहिलं 2 बॉल 8 धावा. डिका स्पोर्ट यूट्यूब लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. रेझल स्टार आयोजित आमदार चषक. यावेळी मात्र पुल करायचा होता. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू गेलाय. फिल्डर आहे, चढ उतार आहे, परंतु चांगलं मैदान. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल 9च्या घरात. 3 चेंडू 9 धावा फलकावरती. अनेक चौकार षटकार या खेळपट्टीवरती आपण पाहिलंय. सध्या तरी संत आणि सावध सुरुवात. लगान बॉईज. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर येतोय. अंदाज चांगला. जेल टिपलाय. विकेट डाऊन. 9 या धावसंख्येवरती. लगान बॉईज कुठेतरी लगान पिक्चरची आठवण करून देतील का. आणि एका साईडला हँडसम संघ आपल्याला पाहायला मिळते. हँडसम बॉईज. वेगवेगळी नावं आहे या परिसरामध्ये. आणि डेमिल माल्या यांना चांगलंच माहिती आहे. चांगलं एंटरटेनमेंट ते करत असतात. नायगाव कोलीवाडा या ठिकाणी त्यांची भेट झाली होती. अप्रतिम समालोचन त्यांनी केलं होतं. आणि आज दुपारनंतर फुल एंटरटेनमेंट ते देखील करतील आणि आम्ही देखील प्रयत्न करू. डिका स्पोर्ट सध्या भरपूर ठिकाणी चर्चा चालू आहे या चॅनलची. यावेळी सॉफ्ट हँडने दिशा दिली. कलात्मक फटका. बॅक फुटला फक्त गली रिजनला. पुश करो खुश रहो. येतोय आमदार चषकातील दमदार दर्जेदार चौकार. तेरा धावा फलकावरती. जागा बनवली. नजाकत दाखवली. गली आणि पॉइंटच्या मधोमध इन टू द गॅप मधून चौकार येतोय. धावफलक 13 धावा. 2 गडी बाद 5 बॉल. फक्त दिशा द्यायच्या पाठीमागच्या दिशेने. गली पॉइंट रिझन मधून चौकार मिळू शकतो.
अनिकेत चांगली बॅटिंग करतोय, आल्या आल्या चौकांनिशी खातं उघडतोय. पुढचा बॉल देखील फुल टॉस होता, ऑन द अप खेळायचं होतं कव्हर पॉइंटला, फिल्डर आहे आणि तिथे मात्र एकच धाव. 2 ओव्हरमध्ये 14 धावा, चांगली आता धावसंख्या येते. 2 विकेट देखील झाले देमिल आणि इथे जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 14 धावा. या खेळपट्टीचा तुम्हाला चांगला अंदाजा आहे किती धावसंख्या येणं गरजेचं आहे एव्हरेजनुसार? याच नक्कीच जर हॅन्डसम बॉईज संघ पाहिला तर हे त्यांचं घरचं मैदान आहे, रोज इथे प्रॅक्टिस करत असतात. तर त्यांच्या अगेन्स्ट केला जायचं नक्कीच 50+ धावा झाल्या पाहिजेत, कारण हॅन्डसम बॉईज संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे, मात्र लगान संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे आणि अजूनपर्यंत त्यांचे चांगले चांगले फलंदाज डगआउटमध्ये आहेत. तर नक्कीच ते 50+ जाण्याचा प्रयत्न करतील. आत्ताच अनिकेश आणि आल्या आल्याच 2 चेंडूवरती 6 धावा फटकावल्या. मला वाटते जबरदस्त फलंदाज आहेत अनिकेश. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतील ते म्हणजे अभिषेक पाटील, त्याला फेस करतील अनिकेत आणि अभिषेक एकामेकासमोर बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत, एका संघामधून सुद्धा बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत. दोघांच्या खानाखुणा दोघांना माहीत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असं म्हटलं तरी हरकत नाही. अभिषेक पाटील फेस करतील अनिकेत यांना. पाहूया पुढचा चेंडू. हो, पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला, पाहूया एकदा पूर्ण करता येतं. दुसरी धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही, एका धाववरती समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 2. सलामीची जोडी मला वाटते तंबूमध्ये परतलेली आहे. निलेश सर आणि ग्लेन बने अनुभवी खेळाडू दोन्ही तंबूमध्ये परतले आहेत. यंगस्टर आता मैदानामध्ये आहेत. पाहूया पुढचा चेंडू अभिषेक यांचा. हो, यावेळेला सलूक करण्याचा प्रयत्न केला होता, मला वाटतं बॅट चेंज लागून चेंडू सरळ पॉइंटच्या दिशेने गेला होता. 1 धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू अनिकेत यांच्यासाठी अभिषेक यांचा. यावेळेला सरळ मिडविकेट दिसेल टोनकाला चेंडू केलं जात आहे गॅप मध्ये. मिडविकेटला तो गॅप होता, त्या गॅप मध्ये सरळ आला दमदार आमदार चौकार. बघा, अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. अशा प्रकारचे जर फटके सातत्यपूर्वक आले तर नक्कीच 50+ धावा होऊ शकतात, यात काही शंका नाही. मी नक्कीच म्हटलं होतं अनिकेत जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पडतच राहील, कारण एक असा खेळाडू आहे जो कुठल्याही क्षणी मॅचचं पारडं फिरवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे अनिकेत. त्याला फेस करतील अभिषेक. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 20 धावा झाल्या धावफलकावरती. तिसऱ्या षटक प्रगतीच्या मार्गावरती. पाहूया पुढचा चेंडू. हो, यावेळेला मात्र चक्कवलेला आहे अनिकेत यांना. अभिषेक यांनी चक्कवलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये काहीच समन्वय झाला नाही आणि चेंडू निर्धाव संपतोय. यावेळेला बीट केलेला आहे अभिषेक यांनी अनिकेत यांना. पाहूया पुढचा चेंडू अभिषेक यांचा अनिकेत यांच्यासाठी. हो, यावेळेला चेंडू उचललाय, चेंडू चाललाय आठ पार दमदार भारदार शानदार वजनदार डोलदार हा लाय रिझल्ट स्टारला आमदार चषकाला सलामी दिलेला मानाचा षटकार. मी अगोदर म्हटलं होतं जोपर्यंत अनिकेत मैदानामध्ये राहणार आहे तोपर्यंत धावांचा पाऊस काय पडायला थांबणार नाही. ये बंदा खास आहे लगान टीम के लिए. एक संकटमोचक म्हणून याला नेहमीच वर्णी लागली जाते या संघामध्ये. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला हनुमानाप्रमाणे भूमिका बजावत असतो आणि आपल्या संघाला तारत असतो. पाहूया पुढचा चेंडू अभिषेक यांचा अनिकेत यांच्यासाठी.
हो यावेळेला मात्र वेळ मारा यास पंच अशोक राऊत यांच्या पंख होमध्ये सरळ वाईटचा इशारा. यावांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा झाल्या धावफलकावरती. बघा 2 ओव्हरमध्ये जवळपास धावा आल्या नव्हत्या, मात्र या षटकामध्ये भरपूर धावा येत आहेत. पाहूया पुढचा चेंडू अभिषेक यांचा अनिकेत यांच्यासाठी. हो यावेळेला चेंडू काही समजला, चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला आणि षटक संपलेला आहे. दुसरं धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावफलकावरती. बरोबर 9च्या सरासरीने लगान संघ पुढे सरसावत आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. ऐकूया यापुढे अक्षय साटम यांचा आवाज. शेवटचा चेंडू अप्रतिम राहिला, खालीच राहिला, सरप्राईज केला. खेळपट्टी ज्या पद्धतीने आहे ना त्याच पद्धतीने बॉल टाकला. अभिषेक या ओव्हरमध्ये थोडा महागडा षटक पाहिलं. 27 धावा 3 ओव्हरमध्ये, म्हणजेच ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की 50-60 धावा एव्हरेजनुसार येणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारची बॅटिंग राहिले म्हणून अनिकेत आहे तिथपर्यंत धावांचा पाऊस पडत राहील आणि आतापर्यंत तो बॅटिंग चांगली करतोय. या मॅचमध्ये 2 बॅटर आहेत, अनिकेत आणि एका साईडला आहे सुमित. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. योहान बॉलिंग मार्कवरती, आणखीन एक चांगला गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. योहानचा पहिला बॉल आणि योहानला पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त होतंय. योहान आला आणि त्याने विकेट घेतलाय. सत्तावीस धावा 3 विकेट. न्यू बॅटर कॅलिस्टर आलाय मैदानाच्या आतमध्ये. कॅलिस्टर देखील एक चांगल्या धाटणीचा बॅटर आहे, सिक्सर किंग आहे. षटकारांची आतिषबाजी त्याची आपण पाहिले. कॅलिस्टर 2 पंच विशाल पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा आणि एका साईडला भाईंदर मीरा भाईंदर नगरीतील गोड पंच अशोक राऊत सर. या 2 पंचांना पाहतोय आपण. पुढचा बॉल यावेळी ऑन द अप, फक्त दिशा दिले चेंडूला आणि 38 सर्कलच्या आतमध्येच कव्हरला. 1 धावेल, एका धावेने धावफलक 28 धावा. 2 ठिकाणी डिका स्पोर्ट लाईव्ह चालू आहे, एक एकविरा चषक आणि एका साईडला आमदार चषक. या स्पर्धेचा यूट्यूब लाईव्ह आमदार चषक रेझेल स्टार आयोजित भव्य दिव्य आमदार चषक, दमदार चषक. पुढचा बॉल केलपट्टीच्या बाहेर पिचिंग केलाय आणि तेच पाहिलं गेलं. नो बॉलचा इशारा. येणारा बॉल आहे फ्री हिट. धावफलक 1 आणि पुढे येते 29च्या घरामध्ये. फ्री हिट वरती आता चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. फ्री हिट वरती बिग हिट. आणि या षटकांनी स्वागत केले सॅमसंग इतूर यांचं. त्यांना विनंती करीन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. सॅमसंग इतूर आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, गॅप मध्ये चेंडू आहे. अभिषेक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. फेकी मात्र येईपर्यंत 2 धावा आराम के साथ कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलकाला आकार येतोय. 37 धावा 4 बॉल म्हणून अनिकेत जिथपर्यंत मैदानात आहे तिथपर्यंत धावा येतील. टोटल धावा 37, त्यामधल्या 24 धावा अनिकेतच्या बॅट मधून येत आहेत. जबरदस्त पॉवर हिटिंग बॅटिंग तो करतोय. 4 बॉल. चौथ्या ओव्हरचा 5वा बॉल. योहान यावेळी अपील केली होती. इम्पॅक्ट पाहिला जातं, विकेट हिटिंग आहे की नाही हेच पाहिलं आणि विकेट मिसिंग चेंडू होता. लेग बाईटचा संकेत
1 या धावेने धावफलक पुढे येईल 38च्या घरामध्ये. 38 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर अँड 5 बॉल्स. लास्ट बॉल दिस ओव्हर, अंतिम बॉल हॅलो या चौथ्या ओव्हरचा. श्यामसर नितूर प्लीज आमच्या स्टेजवरती यायचं आहे. पुढचा बॉल फिल्डर आहे अभिषेक, इझिली टेकन अँड विकेट. यस डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावा झालेल्या आहेत आणि जवळपास चौथा मोहरा बाद होत आहे लगान संघाचा कॅलिस्टर यांच्या रूपाने. आता आलेला आहे तो म्हणजे नवीन फलंदाज मॅक्सिलन, अजून एक अष्टपैलू खेळाडू लगान बॉईज संघाचा मॅक्सिलन. जोपर्यंत अनिकेत मैदानामध्ये आहे तोपर्यंत लगान संघाला काही एक टेन्शन करायची गरज नाही, कारण धावांचा आलेख वाढता चाललेला आहे. 4 षटकामध्ये धावसंख्या झाल्या ती म्हणजे 38 धावा झाल्या. तर इथून या षटकामध्ये जर एक दुसरा मोठा फटका आला तर नक्कीच 50+ धावा होतील, यात काय शंका नाही. श्यामसन नितूर वारंवार आम्ही सूचना करतात, प्लीज आपण या स्पर्धेचे स्पॉन्सर आहात तर प्लीज आमच्या बॉक्समध्ये येऊन बसण्याची विनंती आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी राखीव खुर्च्या इथे ठेवलेल्या आहेत, प्लीज येऊन त्या खुर्च्यावरती असता नसता पहा. इनिंग ब्रेकमध्ये लगेच आलं सीझन बॉय संघाचा कर्णधार आणि जिगरी बॉय संघाचा कर्णधार लगेच नालाफिकीचा कॉल करण्यासाठी आमच्या टॉस्का बॉस पॉइंट बॉक्स मध्ये यायचा आहे. पाहूया आता शेवटचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे निखिल खर्जा, त्यांना फेस करतील अनिकेत. पाहूया यावेळेला चेंडूला भुरकावलेला सरळ चेंडू जात आहे फक्त आणि फक्त 2 धावांसाठी. मित्रांनो आपण तिकडे एक झेंडा लावलेला आहे, त्या बाजूने जर फायनलीच्या दिशेने चेंडू गेला किती मोठा फटका असला तरी फक्त आणि फक्त 2च धावा आहेत. याकडे लक्ष द्या, या स्पर्धेमध्ये नियम थोडासा वेगळा आहे. परंतु फटका काय ठोकला होता, जबरदस्त फटका होता. असं वाटलं की षटकारच जाईल. दुसरं कोणतंही मैदान असतं ना तर डेमिलजीत षटकार असता, परंतु भौगोलिक परिस्थिती पाहिली मैदानीची तर त्या अनुषंगाने या 2 धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवरती निखिल यांचा मोठा फटका आला होता, मात्र सुदैव म्हणायला लागेल डीझल होतं. आता मात्र शटअप जाम केलंय, ये लंबा छक्का उड़े, दिन में आसमान के तारे दिखा दिए हैं निखिल को. धावसंख्या झाल्या 46 धावा. निखिल वारंवार शॉर्ट चेंडू टाकत आहेत आणि वारंवार तोच चेंडू सीमारेषा पार करण्यामध्ये यश येत आहे. अनिकेत यांना लोरसन यांनी काहीसा कानमंत्र दिलेला आहे. पाहूया निखिल यांचा पुढचा चेंडू अनिकेत यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा शटअप जम्प करण्याचा प्रयत्न केला, चेंडूमध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षक जात आहेत. यावेळेला जेल करण्याचा प्रयत्न केला आणि जेल काही सापडला नाही. 2 धावा आरामामध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 48 धावा झालेल्या आहेत. चला सीझन बॉल संघाचा कर्णधार आणि जिगरी बॉल संघाचा कर्णधार नालाफिकीचा कॉल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. योहान यांच्या आता मात्र तलपायाच्या आग मस्तकाला गेलेली आहे. अजून या षटकातील 3 चेंडू टाकून व्हायचे बाकी आहेत. लोरसने बघा आगलं वेगळं कानमंत्र देत आहेत. चला पाहूया पुढचा चेंडू निखिल यांचा अभिषेक यांसाठी. एवढा या पार दमदार पारदार शानदार वजनदार डोलदार हा लाव इरोजन संघाला सलामी दिलेला आमदार जसरातील पानाचा षटकार. हे वाटीचा
धावसंख्या झाल्या ती म्हणजे 54. 54 धावा झाल्यात. मी अगोदर म्हटलं तर जोपर्यंत अनिकेत मैदानामध्ये राहील तोपर्यंत लगान संघाला टेन्शन करायची काही एक गरज नाही, कारण एक हरपण मौला खिलाडी, एक अष्टपैलू खेळाडू जेव्हा जेव्हा लगान संघ संकटामध्ये सापडत असतो त्यावेळेला याच फलंदाजाने त्या संघाला सावरलेला आहे. आज देखील तीच कामगिरी त्याच्याकडून आपल्याला दिसत आहे. आणि अनिकेतचा विचार केला तर 40 धावसंख्येवरती जो खेळतोय म्हणजे हाफ सेंचुरीच्या जवळ आहेत. जर 2 मोठे फटके आले 10 धावांची गरज, तर हाफ सेंचुरी देखील आजच्या दिवसातली कंप्लीट होऊ शकते. सुनील पाटील मला वाटतं आमच्याकडून जात आहे, मात्र त्यांना नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आम्ही बोलत होतो. शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 54. चाळीस धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. मला वाटते वैयक्तिक 40 धावा झालेल्या आहेत. अनिकेत यांच्या 2 चेंडू बाकी आहेत. जर का 2 मोठे फटके आले तर दोन्ही इनिंगला नवीनच चेंडू दिला जाईल, कारण जुना चेंडू कमिटीकडे अवेलेबल नाही आहे. दोन्ही संघांनी लक्ष असू द्या, दोन्ही इनिंगला नवीनच चेंडू दिला जाईल. जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच 50 धावा होतील अनिकेत यांचा, पण त्या होतील का प्रश्न चिन्ह आहे. पाहू आणखी यांचा पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उचलला, चेंडू जात आहे सरळ क्षेत्ररक्षकाकडे आणि अनिकेत यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलेला आहे. अवघ्या 40 धावावरती ते बाद झालेले आहेत. हा चेंडू सुद्धा पार गेला असता, मात्र अनिकेत यांनी ज्या ताकदीने चेंडू मारायला हवा होता ती ताकद वापरली नाही, फक्त टायमिंग देण्याचा प्रयत्न केला आणि ते अपयशी ठरले. अवघ्या 54 वरती हा 5वा मोहरा बाद झालेला आहे आणि मला वाटते 9व्याने आगमन झालेलं ते म्हणजे सायलन यांचा एक हार्ड हिटर फलंदाज सायलन बघाजी. जर सायलन यांनी षटकार मारला तर बिलिव्हर्स कंपनी यांच्याकडून 500 रुपयाचं आव्हान लागलेलं आहे. पहिल्यांदाच वर्णी लागलेल्या या खेळाडूच्या आम्ही फलंदाजी पाहिलेल्या खूप मोठे मोठे फटके मारत असतात बीच क्रिकेटवरती. आता मात्र स्ट्राईक वरती आहेत, गोलंदाजी मार्क करताय निखिल. पाहूया पहिला चेंडू सायलन यांच्यासाठी. हो, पहिल्याच चेंडूवरती दांडी गोल, सरळ ब्लॉक मध्ये टाकला चेंडू. सायलन यांना काही समजलं नाही, गोल्डन टॅकला शिकार झालेले आहेत आणि अवघ्या 55 धावा जिंकण्यासाठी दिलेले आहेत. त्या म्हणजे यांचं बॉईज संघापुढे लगान संघाने 30 चेंडू मध्ये 55 धावांचं आव्हान दिलेलं आहे. यस अक्षयजी काय म्हणाल? जबरदस्त बॅटिंग मिस्टर अनिकेतचं कौतुक करेन. 40 धावा केल्या आणि एक मॅच विनिंग परफॉर्मन्स. अगोदर तुम्ही उल्लेख केला ना त्याच पद्धतीने बॅटिंग राहिले. जिंकायला टार्गेट आहे एक फायटिंग टोटल 55 धावा, म्हणजेच 5 ओव्हरमध्ये 11 धावा षटकामागे काढाव्या लागतील. आणि इकडचा अनुभव आहे या दोन्ही संघांना, म्हणूनच मॅच टफ फाईट होईल ही अपेक्षा प्रेक्षकांना देखील आहे. पुढच्या मॅचचा टॉस चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. सीझन बॉयज वर्सेस जिगरी बॉयज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. सीझन बॉयज वर्सेस जिगरी बॉयज. त्याला टॉसला यायचं आहे. सीझन बॉयज आणि जिगरी बॉयज दोन्ही कॅप्टन टॉसला या. रेझल स्टार आयोजित आमदार चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. निसर्गाच्या कुशीमध्ये असलेले मैदान नरवीर चिमाजी आप्पा मैदान. एका साईडला
समुद्राचा आस्वाद एका साईडला आपण बघतोय झाडांची सावली डोंगराळ भागामध्ये हे मैदान देखील पाहायला मिळते आणि चांगला आकर्षित लुक येते. हवा देखील आहे ना, नॅचरल ऑक्सिजन आहे या ठिकाणी. चला मी प्रेक्षकांना विनंती करतो की खेळाडू कक्षामध्ये आपण बसून राहू नका, कारण तिकडे खेळाडूंना बसण्यासाठी राखीव जागा आहे, तिथे जा. तुम्ही सेल्फी पॉइंट मध्ये जाऊन सुद्धा बसू शकता. सेल्फी पॉइंट मध्ये खूप वारा सुद्धा येत असतो. चला सलामीची जोडी अंचंबज संघ मैदानामध्ये पाठवायची आहे. लगान संघाने आपला सराव थांबून लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. दोन्ही पंच आता मैदानामध्ये जात आहेत, ते म्हणजे अशोक राऊत सर आणि विशाल पाटील सर आता मैदानामध्ये जात आहेत. मी गेली जी स्पर्धा पार पाडली होती आपल्या गावामध्ये, तिथे मी वर्णन केलं होतं की पंचांना सर बोलायला शिका. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण जेव्हा गावातील पंच ठेवत असतो त्यावेळेला अपील करत असताना तुम्ही नावाने ओरडता. मित्रांनो, कोर्टामध्ये जज असल्याशिवाय आणि क्रिकेटमध्ये पंच असल्याशिवाय तो सामना सुद्धा होऊ शकत नाही आणि ती केस सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. तर पंच हे क्रिकेटचा केंद्रबिंदू आहेत, त्यांना रिस्पेक्ट द्यायला शिका. कधीही पंचांना नावाने, जरी तुमचे मित्र असतील घरी न्या, घरी त्यांना चहा पाजवा, दारू पाजवा, काही फरक पडत नाही. मात्र ऑन द फील्ड जेव्हा ते पंच पिचवरती असतील तेव्हा त्यांना सर बोलायला शिका, त्यांची रिस्पेक्ट करायला शिका. मी गेल्या टुर्नामेंटला सुद्धा बऱ्याच जेव्हा नवीन खेळाडू येत असतात खूप अग्रेशनमध्ये असतात, एखाद वेळेला त्यांना डिसिजन पसंत आलं नाही तर सरळ नावाने हक मारत असतात. मात्र तसं करू नका, पंचांना सर बोलायला शिका. यस अक्षयजी काय म्हणाल याविषयी? चांगला मुद्दा आपण छेडला आणि नक्कीच पंच आहेत म्हणून क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये दैवत त्यांना म्हटलं जाते. आणि बरोबर तुम्ही माहिती दिली की नावाने आवाज देऊ नका. मग ते पंच असतील तर त्यांच्या पॅनलमधले अजून कोणीही असू द्या, त्यांना रिस्पेक्ट द्या, तर तुमचा खेळ चांगला होईल आणि तुम्हाला देखील मग ती रिस्पेक्ट मिळेल बाहेर गेल्यावर. आणि दोन पंच चांगली कामगिरी करतायत या स्पर्धेमध्ये, विशाल पाटील सर आणि एका साईडला अशोक राऊत सर, हे दोन पंच आहेत. जिंकायला टार्गेट 55चं 55चं टार्गेट सेट केलंय. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आणि एका साईडला आपण बघतोय योहान. हे A1 जोडी P1 मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल जोडी आले. पॉवरफुल गोलंदाजी होईल का? अनिकेत दादा बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल अनिकेत या गोलंदाजाचा चांगली बॅटिंग केली होती. हँडसम संघ आपल्याला पाहायला मिळते, हँडसम बॉईज. लेट्स प्ले. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती अनिकेत. अभिषेक करता पहिला बॉल. पहिला बॉल इनसाइड आउट. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव डेंजर एंडला. दोन धावा सध्या आराम के साथ कंप्लीट केल्या जातात. श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन. पहिल्याच बॉल वरती दोन धावा. 55 धावा आहेत. एक फायटिंग टोटल आणि ज्या अनुषंगाने बॉलिंग अटॅक आहे लगान बॉईजचा, विकेट घेण्याची क्षमता प्रत्येक गोलंदाजामध्ये आहे आणि तोच बॉलिंग मार्क वरती अनिकेत ज्याच्याकडे अनुभव आहे, पण तो अभिषेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. चला आमचे स्वयंसेवक जातील मैदानाच्या आतमध्ये. जरा पिच मध्ये झाडू मारायचा आहे, तिकडे मला वाटते थोडीशी धूल आलेली आहे, त्याच्यावरून चेंडू स्किट होऊ शकतो. जॉयसन आणि थॉमस यांना विनंती आहे की तिकडून झाडू घेऊन लगेच पिच वरती जाऊन तो झाडू मारायचा आहे, कारण तिकडे थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे या सामन्यामध्ये. आणि आजकाल नवीन झाडू पण आले, ती पंचांची टोपी बस होते कधी कधी. आणि तेच पंच विशाल पाटील यांनी वेळ वाचवलाय. ही नवीन झाडू लॉन्च केले त्यांनी. दोन धावा पहिल्या बॉलवरती आल्या होत्या. पुढचा बॉल हवेत टर्न केला होता, फटका फसलाय. फिल्डर येतोय आणि डाऊन दी बॉल. चांगला कॅच. कॉट अँड बॉल. विकेट डाऊन.
पहिला विकेट महत्वाचा विकेट होता डेमिल दादा. जर विचार केला तर अभिषेक कडून भरपूर अपेक्षा होती आणि लवकर बाद झालाय. यस नक्कीच आमच्या कोली भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सुपर सारखा गराडा सापडलेला आहे. कारण यांचं मग जसा लगान संघाकडे अनिकेत आहे तसा यांचं संघाकडे अभिषेक होता. मात्र तो पहिल्या षटकामध्ये डगआउटमध्ये परतलेला आहे. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. या संकटामधून सावरण्यासाठी मला वाटते निखिल आता मैदानावरती गेलेला आहे. आपल्या संघासाठी सावरण्यासाठी निखिल मैदानामध्ये गेलेला आहे. एक लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि लेफ्ट हँडसाठी हे मैदान वरदान मानलं जातं. कारण इथे खूप छोटी बाउंड्री आहे. जिगरी टीमचा कॅप्टन येऊ द्या. चला पाहूया पुढचा चेंडू अनिकेत यांचा निखिल यांच्यासाठी. हो यावेळेला सरळ मिड ऑफच्या दिशेने टोलकायला चेंडू मिसफिल्डिंग होत आहे. मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं गेलं. सुमित यांचं काय अफलातून क्षेत्ररक्षण. संपूर्ण शरीर आपलं झुकून दिलं होतं चेंडूवरती. यालाच म्हणतात आपल्या संघासाठी 100% परिधान करणं. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफ द फील्ड बॅटिंग मध्ये म्हणा गोलंदाजी म्हणा जेव्हा जेव्हा 100% देता त्यावेळेला तुमच्याकडून नक्कीच 100% रिझल्ट पाहायला भेटतो. आणि तोच रिझल्ट सुमित यांच्याकडून जर बघितलं मॅक्सवेल यांच्याकडून थोडंसं गत्या क्षेत्ररक्षण लगेच बॅकअप आला आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण अफलातून फिल्डिंग झालेली आहे सुमित यांच्या मार्फत. धावसंख्येवर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 3 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटक प्रति मार्गात आता स्ट्राईक वरती आले ते म्हणजे युव्हान मुंबईकर त्यांना फेस करतील आणि ते अनिकेत यावेळेला सरळ कव्हरच्या दिशेने टोन काढला चेंडू एकदा पूर्ण करतायत. एकापेक्षा जास्त काय नाही. या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती पहिल्या षटक प्रतीच्या मार्गावरती. जिगरीबाई संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आहे. शिजरबाई संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू निखिल टू अनिकेत. यावेळेला चेंडू जात आहे इनफिल्डच्या वरून मिडविकेट क्षेत्रामध्ये जात आहे चेंडू. एकदा पूर्ण करतात. धावा धावून काढायच्या आहेत. 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. 6 धावा 1 गडी बाद झालेला आहे. 11ची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. आता मात्र मोठा फटका इथून येणं गरजेचं आहे. पाहूया निखिल ती कामगिरी बजावेल का. अनिकेत तू निखिल. या वेळेला मात्र चेंडू जात आहे सरळ फाईनलच्या दिशेने. एकदा पूर्ण करताय दुसरीदा घेण्याचा प्रयत्न आणि निलेश सर यांच्याकडून गच्चा क्षेत्ररक्षण सरळ चेंडू जात आहे 4 धावांसाठी. हा आमदार दमदार नशिबाचा चौकार. लेग बायचा चौकार गेला आणि कुठेतरी मिसफील्ड देखील पाहिली. 10 रन 1 ओव्हरमध्ये आल्यात म्हणजेच जी सरासरी मेंटेन करायची आहे त्याच अनुषंगाने धावा येत आहेत. येणारे बॉल 24 मध्ये पाहिजे आहेत. टोटल 45चं आव्हान 24 बॉल आणि जिंकण्याकरता 45ची गरज. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन आणि तिथे VIP बॉक्स देखील पाहायला मिळतोय. सेल्फी पॉइंट नक्कीच या मैदानामध्ये मॅचचा आनंद घेण्याकरता सर्वात आवडता प्लेस कुठला आहे तर सेल्फी पॉइंट. तिथून प्रेक्षक भरपूर एन्जॉय करतात मजा देखील करत असतील. यस नक्कीच. जेव्हा कपल देतात तेव्हा तिथे फोटो खेचत असतात आणि जेव्हा जेव्हा सामने चालू असतात तेव्हा तिथे बार सिस्टम मांडलेली असते. मात्र आता लेंथ सीझन आहे आमचे उपवास चालू आहेत त्या कारणास्तव तिथे कोणी पिताना दिसत नाही. नाहीतर एरवी तिकडे काउंटर मांडलेले असतात. चला सामना करूया. स्वतःच पहिल्या संघाचं दुसरं घेऊन येतील ते म्हणजे ग्लेन बने. पाहूया. हो या वेळेमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात. चेंडू गेला मॅक्सवेल आहे आणि मॅक्सवेलने चुकीला माफीला एकदा पूर्ण करतात. दुसरी धाव सुद्धा आरामामध्ये पूर्ण होत आहे मला वाटतं. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा आरामामध्ये पूर्ण करतात. मॅक्सवेल यांनी हा झेल इझिली घेतला. मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी कुठली गोष्ट इझी नसते.
साधा सोपा झेल होता हातामध्ये आणि झेल सुटल्यानंतर 3 धावांचे मला वाटते पूर्ण करतात योहान मुंबईकर. चिते की चाल. जिगरी बॉईजचा कॅप्टन या प्लीज. जिगरी बॉईज कॅप्टन येऊ द्या तुमचा. भावेश चला या कॅप्टन भावेश जिगरी बॉईजचा टॉसला. दोन्ही टीम्सला एक विनंती आहे की आपण येताना डिसिजन घेऊन या, कारण नानाफेकी झाल्यानंतर लगेच आपल्याला इथेच डिसिजन सांगायचं आहे, कारण लाईव्ह टुर्नामेंट आहे मित्रांनो. लक्षात ठेवा लाईव्ह टुर्नामेंट आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. दुसऱ्या षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे. उत्तम एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं तोच ग्लेन बने आता गोलंदाजी मार्कवरती आहे. त्यांना फेस करतील निखिल खर्जा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा भेटल्या. पाहूया पुढचा चेंडू. हो यावेळेला मात्र एक फ्रेंच कट लागलेला निखिल यांची आणि एक धाव पूर्ण. ग्लेने थोडेसे नाराज झाले आहेत, कारण जवळपास 2 चेंडू जिथे निर्धाव जायला हवे होते त्या दोन्ही चेंडूवरती धावा गेलेल्या आहेत. थोडेसे नाखुश दिसत आहेत क्षेत्ररक्षकावरती ग्लेन बने. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा झाल्या धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शेवटच्या 3 चेंडूमध्ये जवळपास पाहिलं त्या 4 आणि त्या 3 म्हणजे 8 धावा जवळपास मिसफिल्डिंगच्या आलेल्या आहेत. 3 चेंडू मागे 8 धावा मिसफिल्डिंगच्या आलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. हो या वेळेला मात्र लेगस्टम्पच्या बाहेरील चेंडू 45 सरळ वाईट जाहीर केले. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 15 धावा झाल्या धावफलकावरती. योहान मुंबईकर एक अनुभवी खेळाडू आहेत, भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव आहे, एक हार्ड हिटर फलंदाज सुद्धा आहे. त्यांचा बळ संघाचा एक जिगरबाज कर्णधार ज्याच्याकडे पाहिलं जातं. पाहूया पुढचा चेंडू योहान टू ग्लेन. हो यावेळेला पुन्हा एकदा फुक करण्यापर्यंत फायनलच्या दिशेने जात आहे. चेंडू डी झोन कडे जात आहे. एकदा पूर्ण करत आहेत. धावा धावून काढायच्या आहेत. 2 धावा आरामध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 17 धावा. कोणासाठी बनतोय खतरा पाहूया या षटकामध्ये. आता योहान मुंबईकर यांनी आपली कॅप पंचांकडे दिलेली आहे. जिगरीबाई संघ वारंवार आम्ही सूचना करून देखील काय येत नाही. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्लीज आपला कर्णधार यायचा. सीझन बॉईज संघाचा कर्णधार अगोदरच येऊन इथे बसलेला आहे. चला पाहूया या षटकातील पुढचा चेंडू ग्लेन यांचा योहान यांच्यासाठी. हो यावेळेला सरळ मिडॉनच्या दिशेने टोन काढला. चेंडू एकदा पूर्ण करता येत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आरामामध्ये पूर्ण होत आहे. या 2 धावांची धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे ग्लेन यांचं. पाहूया पुढचा चेंडू. हो या वेळेला मात्र विस्तृत प्रकारचा चेंडू 45 सरळ वाईट जाहीर केलाय आणि सेल्फी पॉइंट मधून आवाज आला होता मार शिदा. योहान मुंबईकर यांचे बंधू अँड्रू मुंबईकर नेहमीच योहान यांना जेव्हा जेव्हा योहान बॉलिंगला जाऊ दे की बॅटिंगला जाऊ दे मात्र ते मागूनच ट्रेन करत असतात. अशा प्रकारचा चेंडू टाक, अशा प्रकारचा फटका मार आणि त्यांच्या आवाजामध्ये काय ताकद आहे बघा. कुठल्याही प्रकारचा माईक नसताना इथपर्यंत आवाज आला आम्हाला. पाहूया पुढचा चेंडू. हो यावेळेला मात्र योहान यांनी फुलटा चेंडू मिस केला. असं म्हणतात की फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. सरळ वस्तीची बाद केलेला आहे. मला वाटतं स्टंप उडवलेलं आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे योहान यांचा ग्लेन यांनी आणि हा दुसरा मोरा बाद होत आहे यांचा मोहित संघाचा योहान यांच्या रूपाने अवघ्या 20 धावावरती.
चला जिगरी बॉय संघाचे कर्णधार येत आहेत. सीझन बॉय संघाचे कर्णधार. चला टॉस बॉक्स कडे दोन्ही कर्णधारांनी जायचं आहे. आता नालाफेकीचा कॉल होईल. रोनाल्ड गोन्साल्विस नालाफेकीचा कॉल. रोनाल्ड गोन्साल्विस यांच्या हस्ते नालाफेकीचा कॉल करण्यात येईल. दोन्ही संघाने टॉस बॉक्स वरती जायचं आहे. तिथे आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत अक्षय साटम. पाहूया पुढचा चेंडू ग्लेन यांचा विकी यांच्यासाठी. हो यावेळेला सरळ खोला टाकला चेंडू स्वतःच्या फुलवतीमध्ये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. फुलातून फिल्डिंग मिळाली ग्लेन यांची. काय फुटवर्क दाखवलेला आहे. आपल्या पायाने चेंडू अडवला होता. चेक टॉस केला जातोय दोन टीमच्या माध्यमातून. छाप आला आहे. जिगरी बॉईज संघ टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? आम्ही पहिला प्रथम बॅटिंग करणार. बॅटिंग करायचं आहे. उशीर का झाला तुमच्या टीमला? जरा बोटीवर कामं होती म्हणून तिथे गेले. कॅप्टनच नाही आला आमचा अजून, तो बोटीवर गेलेला. आणि एकंदरीत कसा हंगाम राहिलाय जिगरी बॉईजचा? सुरुवात खूप छान झालेली आणि असा सुरुवात करण्याची म्हणजे स्टार्ट आणि एंड पण तसाच करू आम्ही. कसं वाटतं आयोजन नियोजन? खूप छान आहे. नोनू रेनॉल्ड यांचं थँक्यू बोलतो मी त्यांना. खूप छान असं आयोजन केलं त्यांनी. नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला असता सीझन बॉईजचं डिसिजन काय असतं? फिल्डिंग. मनाप्रमाणे निर्णय आला आहे. फिल्डिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे? 50च्या कमीच थांबण्याचा प्रयत्न करू त्यांना. आणि कोणते असे विकेट आहे की समोरच्या संघाचे लवकर घेण्याचा प्रयत्न असेल? वेलेरीन आहे, भावेश आहे. म्हणजे चांगले चांगले खेळाडू आहे. एकंदरीत कसं वाटतं हे आयोजन नियोजन? आयोजन खूप चांगलं झालं आहे. किती वर्षातून ही मोठी टुर्नामेंट आहेत आमच्या गावात. रेनॉल्ड सरांचे मी अभिनंदन करते. आणि कशी डेमिल यांची कॉमेंट्री कशी एन्जॉय करता? त्यांची कॉमेंट्री तर खूप छान असते. ईस्टर धमाक्याला बघा, त्यांची कॉमेंट्री खूप छान असतात. नक्कीच डेमिल करणं देखील टाळ्या झाल्या पाहिजे. आणि टॉस जिंकलेला आहे जिगरी बॉईज आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस चला वळूया सामन्याकडे. स्वतःचं दुसऱ्या आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येईल ते म्हणजे अनिकेत. त्याला फेस करतील निखिल. निखिल प्रॅक्टिससाठी आले की सर्व चेंडू सरळ त्या झाडामध्ये मारत असतात. मात्र मॅच मध्ये एकही चेंडू त्याला बाहेर जात नाही. असा जल्लोष प्रेक्षकांचा होत आहे. सर्व प्रेक्षक म्हणत आहेत की जेव्हा जेव्हा प्रॅक्टिससाठी येतो सर्व चेंडू हरवतो. आज मात्र एकही लागत नाही. फैजान तिकडून आम्हाला वारंवार फोन करत आहेत. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये लावले आहेत फैजान यांनी निखिल यांना. सलगचे 3 षटकार 500 रुपये. चला सामन्याकडे बोलूया. स्ट्राईक करतोय निखिल. गोलंदाजी मार्क करतोय अनिकेत. पाहूया पुढचा चेंडू. हो यावेळेला सरळ कव्हरच्या दिशेने टुरकायला चेंडू एकदा पुढे दुसरे केल्याचा प्रयत्न आणि सरळ बघता बघता हो नाही सरळ चेंडू जात आहे 4 धावांसाठी. या 4 धावांची धावसंख्या झाली धाव फलकावरती 24 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जबरदस्त एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला भेटला निखिल यांचा. प्रेक्षक म्हणत होते निखिल झाडामध्ये चेंडू हरवतो. आता मात्र त्याने दाखवलेलं आहे की मी रस्त्यावरती सुद्धा चेंडू मारू शकतो. एक क्लासिकल स्ट्रोक क्रिकेट विश्वाला सौंदर्य वाढवणारा एक कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला. या 4 धावांची धावसंख्या झाली आहे 24 धावा. गडी बाद झालेला आहे ते म्हणजे 2. हॅलो सलामीची जोडी मैदानामध्ये परतलेली आहे. पाहूया निखिल पुन्हा एकदा फेस करतील आणि अनिकेत यांना हो या वेळेला सरळ हुक करण्याचा प्रयत्न केला होता निखिल यांनी. मात्र चेंडू आणि बॅटिंगमध्ये काहीच समन्वय नाही. चेंडू निर्धाव समजतोय. अनिकेत सुद्धा सांगत आहे 1 तेरी तो 1 मेरी. एक चेंडू चौकार आल्यानंतर लगेच दुसरा चेंडू अनिकेत यांनी निखिल यांना चकवलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू निखिल तो अनिकेत. हो यावेळेला पुन्हा एकदा बॅट चेंज करून चेंडू जात आहे. फाईनलच्या दिशेने एकदा पूर्ण होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा बघता बघता आरामामध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या झालेली ती म्हणजे 26 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती. आता एव्हान इथून ओढत आहेत की घुसून खेळ. पाहूया निखिल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फेस करतील अनिकेत. हो या वेळेला पुन्हा एकदा फुडकावलेला मिडवाच्या दिशेने चेंडू जात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुमित यांचा 1 धाव एकापेक्षा जास्त काही नाही. या 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे
27 धावा झालेल्या आहेत. डगरे आता आलेले आहेत मैदानामध्ये. त्या दिवशी त्यांची आई घरात नव्हती म्हणून पैसे नव्हते, कुट्याचा बोऱ्या गाडीवरती बांधून ते गेले होते उच्चलला. धावसंख्या झाली आतापर्यंत म्हणजे 27 धावा झाल्या. तर धाव फलकावरती तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे. चला पाहूया आता पुन्हा एकदा रायचे खास खेळाडू जेडी उर्फ विक्की स्ट्राईक वरती आलेले आहेत. त्यांना फेस करतील अनिकेत, एक हार्ड हिटर फलंदाज जेडी. हो यावेळेला मात्र वेळ मारा पंचांचे पंख हे मध्ये आहे. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू पंचांनी सरळ वाईट जाहीर केला आहे. यानंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे. इथून जर एक दोन मोठे फटके आले तर जबरदस्त सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल, पण तसं काही घडेल का हा प्रश्नचिन्ह आहे. पाहूया हो यावेळेला मात्र चेंडू उचललाय. हा सरळ स्मिथ यांच्या हातामध्ये झेल सामावलेला आहे. यस मला वाटते हा तिसरा मोरा बाद होता यांचा भविष्य संघाचा. अवघ्या 28 धावावरती तिसरा मोरा बाद होता यांचा भविष्य संघाचा. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे. आता नवीन आलेला फलंदाज अभिषेक यांचे बंधू ॲस्टल, एक हरफन मोळा खेळाडू. गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर याच खेळाडूने बरेचसे सामने हॅन्सम बॉईज संघाला एका हाती जिंकून दिले होते. तोच खेळाडू ॲस्टल मैदानामध्ये दिसत आहे. अभिषेक यांचे छोटे बंधू पाहूया हो यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता ॲस्टल यांनी. हो ग्लेन आणि सरळ डायरेक्ट हिट केला आहे, मात्र पंच अशोक राऊत त्यांची नजर घारीप्रमाणे आहे. सरळ बॅट पोचलेलं आहे. एकदा म्हणावं लागेल बॅटला चेंडू आदळला होता. काय ग्लेन यांची स्फूर्ती बघा तुम्ही, बघा काय फुर्ती होती. सरळ हिट केला स्ट्राईक वरून आणि सरळ एसटी उद्ध्वस्त केली होती, मात्र पंच अशोक राऊत यांची घारीप्रमाणे नजर आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावा झालेल्या आहेत. 3 षटकं पूर्ण झालेत. आता 12 चेंडू मध्ये धावा लागत आहेत, त्या म्हणजे किती पाहिजे 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. जवळपास 13ची सरासरी प्रत्येक षटकांना. यस अक्षयजी काय म्हणाल? जबरदस्त मॅच. 12 बॉल 26 टफ मॅच आहे आणि 13चा रिक्वायर रन रेट आहे. म्हणूनच आतापर्यंत जर बॅटिंग पाहिली तर 9.67 ने बॅटिंग करत असताना करंट रन रेट 13चा रिक्वायर रन रेट राहिलाय. आणि या मैदानावर आपण पाहिले 1 ते 2 मोठे फटके आले तर लगेच बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने मॅच झुकू शकतो. लगान टीम जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलाय. हँडसम संघ इथे मात्र हाय अँड हँडसम षटकार ठोकावे लागतील या टीमला. स्ट्राईकला मिस्टर ॲस्टल, ॲस्टलकडून अपेक्षा आहे भरपूर. अभिषेक लवकर बाद झाला. त्यानंतर जर पाहिलं तर इतर खेळाडू तितका चांगला परफॉर्मन्स राहिला नाही या मॅचमध्ये, परंतु ॲस्टल कडून अपेक्षा आहे. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 4 वरती आलाय. बॉलर अर्नॉल्ड. आता लगान टीम मध्ये कचरा नावाचा देखील बॉलर होता. अर्नॉल्डचा पहिला बॉल घुटना टेकून ड्राईव्ह केला चेंडूला स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. आरामात फेकी येते. सिंगलने धाव फलक पुढे येईल. फलकावरती धावा आता 11 बॉल मध्ये पाहिजे आहेत 25 धावा. 30 धावा झाल्यात. 11-25 समीकरण. कंपल्सरी चेसिंग. अप्रतिम मॅच. पहिलाच मॅच दर्जेदार मॅच. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन आणि दमदार खेळी करावी लागेल.
निखिल स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्ट हँडेड प्रॅक्टिसला भरपूर चेंडू हरवण्याची त्याची इच्छा असते. आज टुर्नामेंटमध्ये चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. रनआउटची संधी आहे. एकच धाव. एक या धावसंख्येने 31 धावा. मॅच चांगला रंगतोय. 10 बॉल 24 ची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हे नियमावली आहे या स्पर्धेची. रिझल्ट स्टार आयोजित आमदार चषक आतापर्यंत 10 बॉल मध्ये 24 ची गरज. अर्नॉल्ड बॉलिंग मार्क वरती. अर्नॉल्ड त्याच नावाप्रमाणे गोलंदाजी करेल का? ॲस्टल एखादा बिग हिट त्याच्या बॅट मधून येईल का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अर्नॉल्ड लोअर फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर आत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल की नाही परंतु पाहता पाहता एकच धाव कंप्लीट. एक या धावसंख्येने धावफलक 32 च्या घरामध्ये. येणारे बॉल आहेत 9 मध्ये पाहिजे आहेत टोटल 23 धावा. 9 चेंडू 23 चं समीकरण. अप्रतिम मॅच. पहिलाच मॅच सुपर से भी ऊपर. सेल्फी पॉइंट देखील आहे. तिथून प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. तिथून आवाज देखील येतोय. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल? लगान बॉईज की हँडसम बॉईज? येणारे 9 बॉल 9 मध्ये 23 ची गरज. पुढचा बॉल अर्नॉल्ड पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल अर्नॉल्डने समोर खेळलाय. समोरच्या दिशेने चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर येतोय आणि झेल टिपतोय. परतावा लागेल बॅटरला. निखिल बॅक टू द पविलियन. आता 8 बॉल आणि पाहिजे आहेत 23 धावा. म्हणजेच इथे मॅच पुन्हा एकदा डेमिल दादा टप झालाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. इथे या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर पुनरागमन होईल मॅच मध्ये. स्वरूप आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्वरूपला आज असली रूप दाखवावं लागेल या मॅच मध्ये. येणारे बॉल आहेत 8 मध्ये पाहिजे आहेत 23 धावा. 8 बॉल 23 ची गरज. स्वरूप न्यू बॅटर मैदानाच्या आत स्ट्राईकला. स्वरूपच्या माहितीसाठी या षटकातील 2 बॉल शिल्लक. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला ना तरी मॅचच्या दिशेने येईल बॅटिंग करणारा संघ. परंतु अर्नॉल्ड नावाप्रमाणे काम केलंय. हो यावेळी अगोदर बॅट फिरली. आतमध्ये वळणारा चेंडू जबरदस्त इन स्विंग ही खासियत आहे अर्नॉल्डची. 5 बॉल 32 धावा 4 गडी बाद. येणारे 7 बॉल 7 मध्ये पाहिजे 23 कंपल्सरी चेसिंग. अंतिम बॉल 4थ्या ओव्हरचा 23 ची गरज. 7 बॉल मध्ये स्वरूपने समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर येतोय आणि पुन्हा एकदा अप्रतिम कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. हेच क्रिकेटचं रहस्य जपलंय. 7 डेमिल सर 6 बॉल मध्ये दिल्यात अवघ्या 3 धावा आणि 2 विकेट घेतल्या. मॅच विनिंग परफॉर्मन्स बॉलर अर्नॉल्डचा. चला मराठी मॅकमिलन गोविंद जिथे कुठे असाल प्लीज आमच्या पॉइंट बॉक्स मध्ये यायचं. मॅकमिलन गोविंद यस डीजे बातम पाटील आपण देखील पॉइंट बॉक्स मध्ये यायचं जिथे कुठे असाल. आता धावा लागत आहेत 6 चेंडू 23 धावा. इथून जर हा सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये तुम्हाला नक्कीच 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि ती काबिलियत आणि ती कॅपेबिलिटी मला वाटते ॲस्टल यांच्याकडे आहे. कारण हा खेळाडू असा आहे की कुठल्याही क्षणी सामन्याचा पारडा बदलू शकतो. मात्र तसं तुम्हाला करावं लागेल. जर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर ॲस्टल यांना आता मात्र आपल्या संघासाठी एक झुंजारू पारी खेळावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो म्हणजे सुमित. स्ट्राईक करताय तो म्हणजे ॲस्टल. 6 चेंडू 23 धावा 23 धावा 6 चेंडू. कोण जिंकेला सामना? लगान की हॅन्डसम बॉईज? हॅन्डसम बॉईज की लगान? या येणाऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. पाहूया पुढचा चेंडू सुमित यांचा ॲस्टल यांच्यासाठी. हो या वेळेला मात्र
वेळ मारा आहे की यास नक्कीच पंचांच्या पंक्तीमध्ये पंचांनी सरळ चेंडू वाईट जाहीर केला आहे. पंच अशोक राऊत यांनी सरळ चेंडू अवांतर जाहीर केला आहे. हा एकच वाईट आहे. तुम्ही मध्ये घुसा किंवा नका घुसू, सफल व्हा किंवा नका होऊ, एकच वाईट आहे. आता मात्र 6 चेंडू 22 धावा 6 चेंडू. सुमित टू ॲस्टल. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडू उडवलाय, हा चाललाय आपार, दमदार, बारदार, शानदार, वजनदार, रेल्वेस्टार च्या टुर्नामेंटला सलामी देणारा मानाचा षटकार. मी अगोदर म्हटलं होतं की ह्या धावा पूर्ण करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे, कारण गेल्या वर्षी असेच बरेचसे सामने या खेळाडूने एकाहाती जिंकून दिले होते आपल्या संघासाठी. आता मात्र 5 चेंडूमध्ये धावा लागत आहेत, त्या म्हणजे 5 चेंडू 15 धावा. कोण जिंकेला सामना बघा. पहिला सामना जबरदस्त रंगलेला आहे. आमदार चषकातील दमदार आमदार नरेंद्र मेहता. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र निघाय किधर निशाणा किधर. 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा. जबरदस्त बॅट मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या अगोदरच फिरली, नाहीतर हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार गेला असता. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उचललाय. या फटक्यात वजन धावा मिळतील अर्धा डझन. चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. ड्रॉप सिंग का हीरो मिस्टर ॲस्टल. तीन चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. कोण जिंकेला सामना. हॅन्सम बॉईज की लगान, लगान की हॅन्सम बॉईज. चौक की पाता बंदर, पाता बंदर की चौक. कोण जिंकेला सामना. जबरदस्त सामना रंगलेला आहे. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. एका बाजूला ॲस्टल, दुसऱ्या बाजूला सुमित. पाहूया पुढचा चेंडू. सुमित यांचा ॲस्टल यांच्यासाठी. हो यावेळेला मात्र सरळ चेंडू उचलला. चेंडू जात आहे डी झोन कडे. एकदा पूर्ण करत आहेत. धावा धावून काढायच्या. दुसरी धाव. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. या सामना रंगलेला आहे. अक्षयजी काय म्हणाल. जबरदस्त आहे हा बॉल जो आहे ना, मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. म्हणून या बॉलवरती कमीत कमी 2 धावा तरी येणं गरजेचं आहे, किंवा चौकार षटकार. 2 बॉल 8. कोण लावेल कोणाची वाट. चला पाहूया. 2 चेंडू 8 धावा. 8 धावा 2 चेंडू. पाहूया. हो यावेळेला मात्र सरळ रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत आणि 9 चेंडू आहे. ॲस्टल यांना काहीच गरज नव्हती स्ट्राईक सोडण्याची. आता 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावांची.
यस अक्षयजी काय म्हणाल? या गोलंदाजाने खराब चेंडू टाकला. बिमार चेंडू कधी कधी गोलंदाजाला बिमार देखील करतो असा चेंडू होता आणि इथे शोल्डर लेवलला हा बॉल होता. जरी स्लॅश केला असता हलक्या हाताने तरी 1 ते 2 धावा आल्या असत्या. थोडासा जो अनालिसिस आहे ना तो कमी झाला असता. रनआउट झाला आणि फ्रेश बॅटर स्ट्राईकला येईल. 2-7 पीठचा बॉल खेळायचा आहे. हवेत मारला तरी 2 धावा पडून काढू शकता, 3 धावा, परंतु कमीत कमी 1 धाव तरी पाहिजे. 2 बॉल 7ची गरज. कंपल्सरी चेसिंग. अप्रतिम मॅच. पहिला मॅच आमदार चषक, दमदार चषक आणि दर्जेदार मॅच पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. लगान संघ देखील हार मानायला तयार नाही आहे आणि समोर बॅटिंग करणारा हँडसम संघ देखील आता त्याप्रमाणे बॅटिंग करतोय. बिपिन आला मैदानाच्या आतमध्ये. नावाप्रमाणे काम करावे लागेल. 2 बॉल 7ची गरज. फ्रीडचा बॉल आहे. यस फ्रीडचा बॉल आहे. मुक्त फटका खेळणारी संध्या बिपिन यांना. पाहूया बिपिन षटकार मारतात की 1 धावा करून ॲस्ट्रेल यांना स्ट्राईक वरती आणतात. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. पाहूया स्ट्राईक वरती बिपिन पाटील. सुमित यांचा पुढचा चेंडू. हो यावेळेला मात्र हलक्या तरी डोन काढला चेंडू एकदा पूर्ण करतायत. ॲस्ट्रेल याला स्ट्राईक वरती आणलेला. आता 1 चेंडू 6 धावा. सामना रंगलेला आहे. यस अक्षयजी. व्हॉट अ मॅच. पहिलाच मॅच. 1 बॉल 6. अनेक वेळा आपण पाहिले 1 बॉल 1 मोठमोठ्या बॅटरला होत नाही, पण तो 1 बॉल 6 10 पैकी 8 वेळा अशा धावा होत आहेत. म्हणून 1 बॉल 6. पहिलाच मॅच. सुंदर मॅच. दोन्ही टीमकडे पाहिलं ना तर आता फिल्डिंग करणारा संघ सध्या चर्चा करतोय या बॉलवरती चौकार आला चालेल, एक्स्ट्रा धाव नको, नो बॉल नको, ती चर्चा चालू आहे. आणि बॅटरला कसाही षटकार टोकायचा आहे, हिरो बनायचंय तर आज त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. व्हॉट अ मॅच. यस ठोकला तर जिंकला, हुकला तर सरळ घरी. 1 चेंडू 6 धावा. नक्कीच जेव्हा जेव्हा 1 चेंडू 6 धावा लागत असतात तर बऱ्याच वेळेला ह्या धावा पूर्ण होताना मी पाहिल्यात. आणि जेव्हा जेव्हा 1 चेंडू 1 धावा, 1 चेंडू 2 धावा असे बरेचसे सामने आपण हरताना देखील पाहिल्यात. याचं जिवंत जाणतं उदाहरण बिपिन पाटील मैदानामध्ये आहेत. मुर्देला सेमीफायनल होती 50,000ची चौकचा संघ खेळायचा. एका चेंडू मध्ये 1 धाव लागत होती. अगेन्स्ट होती उत्तम बॉयची टीम होती. एकदम क्लासिकल स्ट्रोक खेळायला गेले होते बिपिन पाटील आणि चेंडू निर्धाव गेला होता आणि तो सामना हरला होता. त्याच्यानंतर गेल्याच टुर्नामेंटला 1 चेंडू मध्ये 2 धावा लागत होत्या. स्ट्राईक वरती होते बिपिन पाटील. एकदम क्लासिकल स्ट्रोक खेळला. लेग स्ट्राईकच्या दिशेने सरळ हातामध्ये झेल सोपून दिला होता. 2 वेळा याच खेळाडू मार्फत सामना हरला होता. परंतु आज त्याने 1 रन काढले आणि महत्वाच्या बॅटरला स्ट्राईक वर आणलंय. बिपिनने त्याचं काम केलंय. बाकीचं काम आता ॲस्टलला करायचं आहे. ॲस्टल वरती भरोसा दाखवलाय आणि कितपर योग्य ठरेल. येणारा 1 बॉल 6ची गरज. प्रेक्षकांना मॅच आवडला तर टाळ्या झाल्या पाहिजे. मॅच करता 1 बॉल 6. 1 चेंडू 6 धावा. सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कोण बनेल हिरो या सामन्यासाठी, ॲस्टल की सुमित? सुमित की ॲस्टल? शेवटचा चेंडू. 1 चेंडू 6 धावा. कोण जिंकेल आज सामना? दबाव आहे, दबाव आहे आणि दबाव मधून बाहेर येणं गरजेचं आहे. यावेळी मात्र विचार चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच देखील फिल्डिंग करणाऱ्या संघाला काहीतरी कानमंत्र देत आहेत. 1-6. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर संपला. खरोखर ॲस्टल स्ट्राईक वरती आहेत, पण अभिषेक यांच्या हृदयाचे ठोके जर बघितले तर नक्कीच स्पीडोमीटर वाढला असेल, कारण छोटे बंधू आहेत. चला पाहूया शेवटचा चेंडू. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. स्ट्राईक वरती ॲस्टल आणि चेंडू सरळ मारलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सामना खल्लास. सुमित ठरलेले येतं या चेंडूचे हिरो. जबरदस्त सामना रंगला होता. एक तर या सामन्यासाठी प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. म्हणजेच लगान टीमनी लगान वसूल केला या मॅच मध्ये. बॉल जर पाहिला ना, पॉवर जनरेट झाली नाही. शॉर्ट सिलेक्शन चुकीच्या ठिकाणी. खुला मैदान सरची होते धमाल. गावागावान खुला मैदान सरची होते धमाल.
तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो ड्युटी यस तर चला आपण आता मॅन ऑफ द मॅच घेऊया. तर या मॅचचा वन अँड ओनली अनिकेत बंडूक हे ठरले या मॅचचे हिरो. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे अनिकेत बंडूक. खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. पब्लिकने खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. चला थॉमस कूल डाऊन विजय माले यांच्या